शांती. आज 15/3/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुम्हाला असे बाबा भेटले आहेत जे पिता, शिक्षक व सद्गुरू तीनही एकच आहेत. म्हणून आता भटकणे सोडून खरी कमाई करा. प्रश्न आहे, नव्या दुनियेमध्ये राज्य करण्यास लायक कोण बनतात? उत्तर, जे आता सर्व शक्तिवान बाबांकडून सर्व शक्ती प्राप्त करतात. तुम्ही मुलं आत्मिक योद्धे आहात. बाबांच्या मतानुसार आपली राजधानी स्थापन करत आहात. बाबा तुम्हाला श्रीमत देतात. योग बळाने तुम्ही विजय प्राप्त करा. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या मुलांच्या प्रत्येक पावलात कमाई जमा होते? उत्तर, जे प्रत्येक कर्म श्रीमतानुसार करतात त्यांच्या प्रत्येक पावलात कमाईच कमाई आहे. आठवणीमध्ये राहण्यात कमाई, सेवा करण्यात पण कमाई व यज्ञ सेवा करण्यात सुद्धा कमाईच आहे. गीत आहे, ओम नमः शिवाय. ओम शांती. आता तुम्हा मुलांना हे माहीत झाले आहे की एक लौकिक पिता आहेत आणि दुसरे पारलौकिक पिता आहेत. जेव्हा कोणी दुःखी होतात तर पारलौकिक मातपित्याची आठवण करतात. काही जण फक्त परमात्म्याची आठवण करतात. काही जण म्हणतात, तुम्हीच आमचे माता पिता आहात. जरी कोणी आईची आठवण करतील किंवा नाही करतील, परंतु जेव्हा गॉड फादर म्हणजे ईश्वर पिता म्हणता तर माता पण जरूर आहेच. माताशिवाय मुलं निर्माण होऊ शकत नाहीत. तर पारलौकिक माता पिता आहेत ज्यांची आठवण केली जाते. जरूर ते काही सुख देऊन गेले आहेत. आता आठवण येते म्हणजे लक्षात येते की भारत पहिले सुखधाम होता, स्वर्ग होता. लौकिक माता पित्याकडून दुःख मिळते तेव्हाच तर पारलौकिक माता पित्याची आठवण केली जाते, कारण त्यांच्याकडून भरपूर सुख मिळते. सर्व नरकामध्ये आहेत म्हणूनच तर सर्वजण आठवण करतात. मग स्वर्गामध्ये जाऊन खूप सुख प्राप्त करतात. गुरु लोक म्हणतात, जप, तप, भक्ती इत्यादी करा. बाबा तर असे मत देत नाहीत. लौकिक पिता म्हणतील की शिकण्यासाठी शिक्षकाजवळ जा, आणि वानप्रस्थ अवस्था असेल तर म्हणतील गुरूंकडे जा. बाबा तुम्हाला असे म्हणणार नाहीत. लौकिक आणि पारलौकिक यामध्ये किती फरक आहे. ते किती भटकवत राहतात आणि हे तर म्हणतात की मी तुमचा पिता पण आहे, शिक्षक पण आहे आणि गुरुसुद्धा आहे. तर मी तुम्हाला कसे भटकवणार? हे तर स्वतःच तिन्ही आहेत म्हणून त्यांची आठवण सर्वजण करतात. मनुष्य तर भक्ती मार्गामध्ये खूप धक्के खातात. ज्ञान मार्गामध्ये धक्के खाण्याची गोष्टच नाही. हा भक्ती आणि ज्ञान दुःख व सुखाचा खेळ बनलेला आहे, जे बाबा मुलांना समजावतात. हदचे शिक्षक ज्ञानसुद्धा हदचेच देतात. मी बेहदचा शिक्षक तुम्हाला बेहदचे ज्ञान शिकवतो. तुम्ही जाणता हे मृत्यूलोक आहे. ते जे शिकवतात ते सर्व जुन्या दुनियेसाठीच आहे आणि आपण जे काही शिकतो ते नव्या दुनियेसाठी आहे. ही दुनिया दिवसेंदिवस जुनी होत जाते. तिच्याकडून कधीच सुख मिळणार नाही. सुख आणि दुःख हा खेळ कसा बनलेला आहे हेच बाबा शिकवतात. बाबा आत्म्यांसोबत बोलतात, मुलांनो, तुम्ही पहिले खूप सुखी होते. जेव्हा रावणाची प्रवेशता झाली तेव्हा हळूहळू दुःखाची सुरुवात होते. पुन्हा कल्पाच्या संगमयुगात येऊन मी तुम्हाला सुखामध्ये घेऊन जातो म्हणजे स्वर्गात घेऊन जातो. आता तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे, जे तुम्ही जाणता की ह्या सर्व गोष्टी यथार्थ आहे आणि ह्या बाबांशिवाय
दुसरे कोणीही ऐकू शकत नाहीत. बाबा येऊन तुम्हा मुलांना सुख देतात. आता तुम्ही जाणता आत्मा अविनाशी आहे. हा देह तर बदलावा लागतो. परमात्मा सुद्धा परम आत्मा आहेत. त्यांचे नाव शिव आहे. जे सर्व मनुष्य आहेत त्यांचे ते रचयिता आहेत. इथे सर्व हदचे रचयिता आहेत आणि बाबा बेहदचे रचयिता आहेत. सतयुगापासून कलियुगापर्यंत तुम्हाला जे पण पिता भेटले आहेत ते हदचे आहेत. सतयुगामध्ये तुमची प्रारब्ध आहे. तिथे तुम्हाला एक पिता आणि एक मुलगा असतो. कलियुगामध्ये एकाच पित्याला 8 किंवा 10 मुलं पण असतील. प्रजापिता ब्रह्माला पहा किती मुलं आहेत, परंतु ते सर्व मुखवंशावली आहेत जे बीके बनतात. मग सतयुगामध्ये जाऊन तेच देवता बनतात. ते लौकिक पिता, शिक्षक, गुरु हदच्या गोष्टी ऐकवतात आणि हे पारलौकिक पिता बेहदच्या गोष्टी ऐकवतात. नवीन गोष्ट बाबा मुलांसमोरच बोलतात. घरामध्ये राहूनही तुम्ही हे नवीन ज्ञान धारण करा. हीच ईश्वरीय पाठशाळा आहे. ही श्रीमद भगवत गीता पाठशाळा किंवा ज्ञानाचे गीत आहे जे तुम्ही ऐकता. ज्ञानसागर बाबाच येऊन तुम्हाला ज्ञानेश्वरी बनवतात. मम्माला ज्ञानेश्वरी म्हणतात. मनुष्य सृष्टीचा सिजरा सुरू होतो म्हणजे वंश सुरू होतो. पहिले प्रजापिता ब्रह्मा, मग जगदंबा आहे. पहिले ब्राह्मण रचतात व नंतर देवता, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहेत. जगदंबेचे पण श्रेष्ठ पद आहे, परंतु त्यांना कोणी जाणत नाहीत. बऱ्याच देवी देवतांचे चित्र बनवतात. खरे तर 8-10 हात असणारे कोणी मनुष्य नसतातच. विष्णूला 4 हात दाखवतात, परंतु 4 पाय दाखवत नाहीत. हा तर सर्व बाहुल्यांचा खेळ आहे. कलकत्त्यामध्ये खूप देवी बनवतात, बराच खर्च करतात. खाऊन पिऊन शेवटी त्यांना पाण्यामध्ये बुडवतात. हा तर भक्ती मार्ग आहे ना. तुम्ही जाणता आपण देवता होतो, नंतर असुर बनलो. पुन्हा बाबा येऊन आपल्याला देवी देवता बनवतात. ही भ्रष्टाचारी दुनिया आहे. सरकार सुद्धा म्हणते, परंतु जर त्यांना सरळ विचारले की तुम्ही पतित आहात का, तर ते मानत नाहीत. अरे तुम्ही पतित पावनला बोलावता. सर्वजण बोलावतात. जसे राजा राणी तशी त्यांची प्रजा आहे. संन्यासी पवित्र बनतात. हे सुद्धा विश्वनाटकामध्ये नोंदलेले आहे. परंतु भारतासारखा पवित्र खंड कोणताच नसतो, म्हणून त्याला सत्यखंड म्हटले जाते. मग तोच असत्य खंड बनतो. भारताला पावन बनवण्यासाठी बाबा भारतामध्येच येतात. भारतामध्येच शिवाचे अवतरण होते. सोमनाथाचे मंदिर किती सुंदर बनवले आहे. बाबा तर पतित दुनिया, पतित देहामध्ये मुलांना पावन बनवण्यासाठी येतात. परंतु काही मुलं जाणत नाहीत, कारण बाबा साधारण रूपात येतात. भक्ती मार्गामध्ये तुमच्याजवळ भरपूर पैसे असतात, म्हणूनच तर हिरे मोत्यांचे तुम्ही मंदिर बनवता. सतयुगामध्ये तर अनगिनत पैसा असतो, म्हणजे न मोजता यावा एवढा पैसा असतो. तिथे पैशाचे काही मोजमापच नाही, बेशुमार धन असते. तर बाबा ज्यांना एवढे सावकार बनवतात ते किती मोठे यादगार म्हणजे स्मृतीस्थळ बनवतात. जे पहिले लक्ष्मीनारायण होते ते 84 जन्म भोगतात. पहिल्या क्रमांकात त्यांचेच पतन होते, तर ते भक्त बनतात. ज्यांनी बनवले त्यांचेच पुन्हा स्मृतीस्थळ बनवतात, म्हणजे शिवाचे मंदिर बनवतात. लक्ष्मीनारायण विकर्माजित बनतात, पुन्हा तेच विकर्मी बनतात. तर त्यांचे कर्तव्य आहे की त्यांना ज्यांनी पहिले असे बनवले म्हणजे देवता बनवले त्यांची पूजा करणे. सोमनाथाचे मंदिर किती फर्स्ट क्लास होते, म्हणजे खूप चांगले होते. ज्यांनी लुटून नेले ते तर मरून गेले.
काही निशाणी राहिल्या आहेत. आता तुम्ही जाणता की आपणच पूज्य बनत आहोत. मग पुजारी बनणार, तर पुन्हा मंदिर बनवण्यास सुरुवात करणार. फक्त एक मंदिर तर नसणार ना. राजा आपल्या घरामध्येच मंदिर बनवतात, जसे घरामध्ये गुरुद्वारा बनवतात. पहिल्या क्रमांकात कोणी गुरुद्वारा बनवला असेल तर तिथूनच भक्तिमार्ग सुरू होतो. पहिले अव्यभिचारी भक्ती करतात, नंतर व्यभिचारी करतात. आजकाल तर मनुष्य स्वतःची पूजा पण करतात. त्याला भूतपूजा म्हटले जाते. भूतपूजा सुद्धा दुनियेमध्ये खूप आहे. जे मनात येईल ते चित्र बनवत राहतात. हा भक्ती मार्ग आहे ना. आता तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान आहे. बाबा संगम युगात एकाच वेळी येऊन ज्ञान देतात. शास्त्रांमध्ये तर अनेक अवतार लिहिले आहेत, परंतु अवतार म्हणजे अवतरण एकच असते. अवतरित तर आत्मासुद्धा होते, परंतु अवतार मनुष्यांचा म्हणत नाहीत. अवतार एकच निराकार बाबांचा आहे, ज्यांना संपूर्ण दुनिया बोलावते. पिता तर एकच असणार ना, जे परमधाममध्ये राहतात. मग माता पण पाहिजे. काय मातासुद्धा परमधाममध्ये राहते? नाही. आई वडिलांचा प्रश्न इथे येतो. वडिलांना इथे रचना रचावी लागते. म्हणूनच तर बेहदच्या बाबांची आठवण करतात. बाबा येऊन स्वर्गाची रचना करा. त्यांना हेविनली गॉडफादर म्हणजे स्वर्ग स्थापन करणारे ईश्वर पिता म्हटले जाते. आता तर किती दुःख, युद्ध, मारामारी आहे. म्हणूनच बोलावतात, हे ईश्वर पिता दया करा, हे पतित पावन या. आम्ही सर्वजण दुःखी पतित आहोत. बाबा, तुम्ही पुन्हा येऊन स्वर्ग श्रेष्ठाचारी दुनिया बनवा. तुम्ही सर्वजण भ्रष्टाचारी होते, आता श्रेष्ठाचारी बनत आहात. भ्रष्टाचारीला श्रेष्ठाचारी बनवणे हे एक बाबांचेच काम आहे. जे दुनियेचे ईश्वर पिता आहेत ते जाणतात की सर्व मुलं ह्यावेळी निधनचे म्हणजे विनाधनीचे बनले आहेत. त्यांना धनीचे श्रेष्ठाचारी बनवायचे आहे. फक्त 10 किंवा 20 मनुष्यांना सदाचारी बनवणार नाहीत. भारत पहिले श्रेष्ठाचारी होता, तर तिथे देवी देवतांचे राज्य होते. आता तर रावण राज्य आहे. म्हणून 5 विकारांची प्रवेशता आहे. भगवानुवाच एक निराकारलाच भगवंत म्हटले जाते. एका गीतेचे खंडन केल्यामुळे सर्व शास्त्र खंडित झाले आहेत. बाबा म्हणतात, मी तुम्हाला राजयोग शिकवला होता, तेव्हाच भारत स्वर्ग बनला होता. गीता मीच ऐकवली होती. कृष्णाला संपूर्ण विश्वाचा भगवंत म्हणू शकत नाही. आम्हा आत्म्यांचे पिता तर निराकार भगवंत आहेत. तर हे कसे म्हटले गेले की गीतेचे भगवंत श्रीकृष्ण आहे? ते लोक म्हणतात व्यासजींनी लिहिले आहे, परंतु बाबा म्हणतात नव्या विश्वाचे रचयिता, ज्ञानाचा सागर, पतित पावन मीच आहे. मलाच सर्व आत्मे बोलावतात, हे पतित पावन परमपिता परमात्मा या, येऊन आम्हाला पावन बनवा. निराकार बाबाच ब्रह्माद्वारे पावन दुनियेची स्थापना करून पतित दुनियेचा विनाश करतात. मग जे पवित्र बनतात तेच राज्यभाग्य प्राप्त करतात. तुम्ही शिवशक्ती सेना आहात. जगदंबा तुमची निमित्त बनली आहे. त्यासुद्धा शिवबाबांची आठवण करून शक्ती प्राप्त करतात. रावणावर विजय प्राप्त करण्यासाठी शक्ती घेतात. भारतामध्येच रावण राज्य आहे, म्हणून भारतातच रावणाला जाळतात. भारत पहिले श्रेष्ठाचारी होता. इथे कलियुगात भारत भ्रष्टाचारी आहे. हा संपूर्ण खेळ भ्रष्टाचारीपासून श्रेष्ठाचारी आणि श्रेष्ठाचारीपासून भ्रष्टाचारी बनण्याचा आहे. हे चक्र कसे फिरते ही समजून घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही मुलं जाणता, आपण सर्व काही भारताला स्वर्ग बनवण्यासाठी करत आहोत. ते पण बाबांच्या श्रीमतावरच करत आहोत. तुम्ही आत्मिक योद्धे, योगबळ असणारे आहात. सर्वशक्तिवान बाबांच्या मतानुसार
स्वतःची राजधानी स्थापन करत आहात. बाबा मत देतात की तुम्ही योगबळाने विजय प्राप्त करा. योगामध्ये राहणे ही सुद्धा एक कमाईच आहे. यज्ञसेवा करणे ही पण कमाईच आहे. दुसरे सर्व मनुष्य मतावर चालतात आणि तुम्ही सर्व शक्तिवान बाबांच्या मतावर चालता. दुसरे कोणीही विश्वावर विजय प्राप्त करू शकत नाहीत. संपूर्ण विश्वावर राज्य करण्याचा विश्वनाटकामध्ये त्यांचा तसा अभिनयच नाही. ह्या किती सर्वात मोठ्या आणि साधारण गोष्टी आहेत. प्रदर्शनीद्वारे अजूनही एवढे समजत नाहीत, तरी सुद्धा प्रजा तर निघत राहते, म्हणजे प्रजा बनत राहते. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, प्रत्येक कर्म श्रीमतानुसार करायचे आहे. आठवणीमध्ये राहून यज्ञ सेवा करून आपली कमाई जमा करायची आहे. दुसरा सारांश, भटकणे सोडून भविष्य नव्या दुनियेसाठी शिकायचे आहे. ज्ञानाला धारण करून ज्ञान ज्ञानेश्वर व ज्ञान ज्ञानेश्वरी बनायचे आहे. आजचे वरदान आहे, अमृत वेलेला आपल्या मस्तकावर विजयाचा तिलक लावणारे स्वराज्य अधिकारी सो विश्वराज्य अधिकारी भव. विस्तार आहे, रोज अमृत वेलेला स्वतःच्या मस्तकावर विजयाचा तिलक अर्थातच स्मृतीचा तिलक लावा. भक्तीची निशाणी तिलक आहे आणि सौभाग्याची निशाणी सुद्धा तिलकच आहे. राज्य प्राप्त करण्याची निशाणी पण तिलक आहे. कधी पण कोणत्याही शुभ कार्यामध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी जेव्हा जातात त्यापूर्वी तिलक लावतात. तुम्हा सर्वांना सुद्धा बाबांच्या सोबतीचे सौभाग्य प्राप्त झाले आहे, म्हणूनच हा अविनाशी तिलक आहे. आता स्वराज्य तिलकधारी बना, तर भविष्यामध्ये विश्वाच्या राज्याचे तिलक प्राप्त होईल. आजचे बोधवाक्य आहे, ज्ञान, गुण आणि शक्तींचे दान करणे हेच महादान आहे. ह्यानंतर अनमोल ज्ञानरत्न दादेजींच्या जुन्या डायरीतून आहेत. ज्यावेळी कोणी दैवी वत्स समजतात की मी तन मन धन सहित यज्ञामध्ये स्वाहा म्हणजे अर्पण झालो आहे, त्यावेळी त्या अर्पण झालेल्या वत्सामध्ये कधी पण आपलेपणा राहत नाही. सर्व काही यज्ञाच्या सेवेमध्येच येते. त्यामध्ये सुद्धा तन आणि मन जे जवळ असते, धन तरी सुद्धा वेगळेच आहे. तर तन आणि मनाला यज्ञाच्या सेवेमध्ये लावणे हीच तर शुद्ध सेवा आहे. जरी म्हटले जाते तन मन धन यज्ञामध्ये अर्थातच ईश्वराप्रती आहे, तर पुन्हा स्वतःसाठी काहीही राहत नाही आणि मन मायेच्या कोणत्याही अशुद्ध विचारांकडे धावू शकत नाही, कारण ते ईश्वराला अर्पण केले आहे. तर ईश्वर शुद्ध आणि शांत आहेत. मग मनरूपी घोड्याला सुद्धा कोणत्याही अशुद्ध संकल्पांकडे न धावता आपल्या वशमध्ये करतो. जरी मायेच्या हातामध्ये दिले तर मायेची विविधता होण्यामुळे विभिन्न प्रकाराने ती स्पर्श करते. मग अनेक प्रकारचे विकल्प येऊन मनावर चढतात, म्हणजे मनावर राज्य करतात. तर त्याला समजले पाहिजे की काय अजूनही माझ्यामध्ये काही आपलेपणा राहिला आहे का? कारण जर यज्ञासाठी स्वाहा झाले तर मग पवित्र झाले ना. मग यज्ञाच्या सेवेशिवाय कुठे पण तन मन जाऊ शकत नाही. म्हणून ह्या अतिगुह्य आणि गूढ रहस्याला समजून स्वतःवर पूर्ण अटेन्शन ठेवून, म्हणजे स्वतःवर पूर्ण लक्ष देऊन
सावधानीने चालायचे आहे. अच्छा. ओम शांती.